अजूनही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. बघा, आज आपल्याला इलिस्ट्रेशन नंबर 3 पाहायचं आहे. गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन दिलं आहे, अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹90,000. हे ट्रान्झॅक्शन आहे 90,000 रुपये रोख कॅश ही भांडवल म्हणून अर्जुनने व्यवसायामध्ये आणले. आता आपल्याला अकाउंटिंग इक्वेशनमध्ये सोडवायचं आहे. कसं बघा, असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल. मग ट्रान्झॅक्शन काय, अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹90,000. कॅश आणली, कॅश म्हणजे ही असेट आहे, त्यामुळे असेटमध्ये 90,000 येणार आहेत. 90,000 इज इक्वल टू लायबिलिटी तर कुठलीच निर्माण झाली नाही, त्यामुळे 0 प्लस हे कॅपिटल म्हणून आणले, कॅपिटलमध्ये 90,000. परत फॉरवर्ड करायचं आहे, असेटमधून 90,000 इज इक्वल टू लायबिलिटी 0 प्लस 90,000 असं घ्यायचं. नंतर दुसरं ट्रान्झॅक्शन दिलं बघा, परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. तर परचेस म्हणजे खरेदी मोटर कार ऑन क्रेडिट उधारीवर फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. होंडा कंपनीकडून उधारीवर 30,000 रुपयाची मोटर कार खरेदी केली, म्हणजे इथं पैसे गेलेले नाहीत. तर मोटर कार खरेदी केली, मोटर कार ही आली म्हणजे असेट झाली, त्यामुळे असेटमध्ये 30,000 रुपये किमतीची मोटर कार आली म्हणजे असेट वाढले, इन्क्रीज झालेत. त्याचबरोबर ती उधारीवर खरेदी केली, पैसे गेलेले नाही आहेत, त्यामुळे इथं काय नाही, लायबिलिटी निर्माण झाली, सनरी क्रेडिटर्स निर्माण झाले, त्यामुळे सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटीमध्ये 30,000 रुपये. इथं कॅपिटल इन्क्रीज डिक्रीज झाले, त्यामुळे 0 येणार आहे. त्यामुळं 90,000मध्ये 30,000ची मशिनरी आली म्हणून ॲड केल्यानंतर 1,20,000 बरोबर लायबिलिटी 30,000 अधिक 90,000 असं येणार आहे. तर पुढं बघा, परचेस गुड्स फ्रॉम करण वर्थ ₹10,000 ऑन क्रेडिट. आता करणकडून उधारीवर माल खरेदी केला. आता माल खरेदी केला म्हणजे परचेस गुड्स असले तरी स्टॉक इन्क्रीज झाले, स्टॉक ही असेट आहे, असेटमध्ये 10,000 रुपये तेवढ्याने इन्क्रीज झालेत. आता ते उधारीवर खरेदी केले म्हणजे लायबिलिटी तेवढ्याने 10,000 रुपये इन्क्रीज झाली, लायबिलिटी प्लस कॅपिटल 0, कॅपिटल कुठलंच इन्क्रीज डिक्रीज झाले नाही. त्यामुळे 1,20,000मध्ये 10,000 ॲड केल्यानंतर 1,30,000 बरोबर 30,000 अधिक 10,000 बरोबर 40,000 आणि इथं 90,000 येणार आहेत. नंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹1,000. आता 1,000 रुपयेचा माल आगीत जळाला. आता माल आगीमध्ये जळाला म्हणजेच थोडक्यात लॉस बाय फायर, म्हणजेच तेवढ्यात काय 1,000 रुपये किमतीचा माल जळाला म्हणजे तेवढ्याने स्टॉक कमी झाला, म्हणजे असेट कमी झाली, आणि असेट कमी झाले त्याचबरोबर कॅपिटल पण तेवढ्याने कमी झाले, इथे लायबिलिटी काहीच निर्माण होत नाही, 0. त्यामुळे 1,30,000मधून -1,000 करायचे आहेत, इथं लायबिलिटीमध्ये 0 येणार आहे आणि कॅपिटलमध्ये मायनस तेवढे 1,000 करायचं आहे. मग 90,000मधनं म्हणजे कॅपिटलमधून 90,000मधनं 1,000 गेल्यानंतर 89,000 येणार आहेत. इथं 40,000मध्ये 0 लायबिलिटी म्हणजे तेवढेच 40,000 येणार आहेत, बरोबर 1,30,000मधनं 1,000 गेल्यानंतर 1,29,000 येणार आहेत. पुढे दिलं आहे बघा, डिप्रिशिएशन ऑन मोटर कार फॉर 1 इयर इज ₹1,000. आता डिप्रिशिएशन म्हणजेच काय, मोटर कार जी खरेदी केली होती त्याची डिप्रिशिएशन 1,000 रुपये चार्ज केले, म्हणजे डिप्रिशिएशन म्हणजे घट झीज घसारा. जी मोटर कार खरेदी केली त्याची किंमत तेवढ्याने कमी झाली 1,000 रुपये, त्यामुळे असेट कमी झाले, तेवढ्यानेच कॅपिटल कमी झालं आणि त्यामुळे लायबिलिटी इथे इन्क्रीज डिक्रीज झालेली नाही. त्यामुळे 1,000 रुपये 1,29,000मधनं 1,000 वजा करायचे आहेत, लायबिलिटी 0 घ्यायचं आहे आणि 89,000मधनं 1,000 वजा करायचे आहेत. मग 1,29,000मधनं 1,000 गेल्यानंतर 1,28,000 इज इक्वल टू 40,000 प्लस 88,000 येणार आहेत. शेवटचं ट्रान्झॅक्शन बघा, गुड्स सोल्ड फॉर कॅश ₹5,000. 1,28,000मधून गुड्स सोल्ड फॉर कॅश म्हणजे तेवढ्या रोखीनं माल काय केला आहे, विकला आहे. रोखीनं माल विकला असेल तर डेटर्स आणि स्टॉक 2 अकाउंट येतात. तर डेटर्स म्हणजे असेट झाले आणि स्टॉकसुद्धा असेट झाले, म्हणजेच काय, माल विकला म्हटलं की स्टॉक कमी झाले तेवढ्यानी आणि त्याचबरोबर डेटर्स म्हणजे तेवढे येणं रक्कम निर्माण झाली, त्यामुळे दोन्ही असेट झाले, त्यामुळे इन्क्रीज डिक्रीज असेट म्हणून होणार आहेत. 5,000 रुपयेचा स्टॉक कमी झाला आणि डेटर्स तेवढे इन्क्रीज झाले म्हणून 5,000 असेटमध्येच येणार आहे, लायबिलिटी 0, कॅपिटल 0 आणि त्यामुळे 1,28,000मधनं 5 गेले तर किती राहणार आहेत, 1,23,000 आणि 1,23,000मध्ये 5,000 ॲड केले तर 1,28,000 येणार आहेत, बरोबर 40,000 अधिक 88,000. अशा प्रकारे हा अकाउंटिंग इक्वेशनचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर तुम्हीही प्रॉब्लेम हा सोडवून बघा वहीमध्ये.